आता प्रत्येक गावची वेगवेगळी पद्धत असते, तशी ही माझ्या गावची आहे. आमच्याकडे विसर्जनाच्या दिवशी हा एकदम भारी प्रसाद असतो. हिरव्या माठाची भाजी, भात आणि दही. हो, पण हे सगळं बिना मिठाचं, एकदम आळणी. फक्त भाजीला लसणीची फोडणी देतात आणि असा सेम प्रसाद सगळ्यांच्या घरी बनतो ज्यांच्या ज्यांच्या बाप्पांचं विसर्जन आहे. मग बाप्पाचं विसर्जन झालं की सगळ्यांचा प्रसाद एकत्र एका टोपलीत मस्त मिक्स केला जातो. काही लोक यामध्ये पुऱ्यांचे तुकडे, गोड लाडू किंवा मोदक टाकतात, त्यामुळे याची चव अजूनच वाढते. आणि गावातील एक कोणतरी माणूस याला वाटायची जबाबदारी घेतं आणि बाकी सगळे मस्त लाईनशीर हा प्रसाद घेत जातात. आता तुम्ही बोलाल, भात आहे तर हा चमच्याने खाऊ, तर असा अजिबात नाही. सरळ सरळ हातावर प्रसाद दिला जातो किंवा तुमच्या जबाबदारीने तुम्ही पान सोबत आणायचा आणि त्यावर घ्यायचा आणि तो नदीवरच खाऊन मस्तपैकी घरी जायचं. हा प्रसाद वर्षातून एकदाच खायला मिळतो, पण जर कधी ठरवून घरी बनवलं ना तर याला तशी टेस्ट अजिबात येत नाही जशी विसर्जनाच्या दिवशी येते. आणि हो, हाच प्रसाद का बनवतात याचं कारण तर मला माहित नाही, पण तुम्हाला माहित असेल तर मला नक्की सांगा. आणि तुमच्या गावी काय प्रसाद असतं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.